प्रेक्षकांसाठी पॅव्हिलियन कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मंडळाचे सर्व सदस्य लहान सदस्यापासून मोठ्या सदस्यांपर्यंत प्रत्येकजण ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भव्य दिव्य व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळत आहे मान्यवरांचं आदरातिथ्य करण्यासाठी. त्याचबरोबर आमचा आवाज ज्यांच्या मार्फत हा आवाज येतोय ते साऊंड सिस्टीम लक्ष्मी साऊंड सिस्टीम आणि आकर्षक मंडप डेकोरेटर्स. दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्समध्ये या. जय भवानी कट्टा संघाचा आणि कुणकेश्वर पॅकर्स दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्समध्ये आपलं वेलकम सहर्ष स्वागत. वळूया मैदानाकडे. सलामीची विनीची जोडी नाणेफेक जिंकली. जय भवानी कट्टा क्रिकेट संघाने प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय. पॉवर प्लेचं षटक असेल. सामना 6 षटकांचा आणि त्यामधील पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं जात आहे ते जय भवानी कट्टा क्रिकेट संघाकडून रुपेश करंगुटकर. सलामीची विनीची जोडी अन्नाथ चव्हाण आणि त्यांच्या साथीला नॉन स्ट्रायकिंग वरती दशरथ साईम. क्षेत्ररक्षण पाहिलं. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड विकेट, मिड ऑन वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, एक स्वीपर मिड विकेट बाउंड्रीवरती आणि दुसरा डीप लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक. ही क्षेत्ररक्षणाची विहीवर रचना असेल. अर्थात पहिले षटक पंचांचा इशारा येतोय. सामना सुरू झालाय. आजच्या सकाळच्या सत्रातली पहिली लढत या 2 बलाढ्य क्रिकेट संघांमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावी चांगले चेंडू खाली राहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न यावी अन्नाथ चव्हाण यांचा फसला जातोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. जय भवानी कट्टा संघ विपक्ष कुणकेश्वर पॅकर्स. दोन्ही संघ खूप क्रिकेट खेळलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि एकमेका खेळाडूंचे कच्चे दुवे नक्कीच हेरत असतील असे हे 2 संघ आज आमने सामने. हो यावी चांगलाच फटका मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये होता. जीवनदान मिळालंय अन्नाथ चव्हाण यांना. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र ती उंची नव्हती या चेंडूवरती आणि पॉइंट क्षेत्ररक्षक यावी चुकी करताना दिसतोय. साधा सोपा झेल यावी सुटलाय. जीवनदान मिळालंय अन्नाथ चव्हाणला आणि एकेरी धावसंख्येने अन्नाथ चव्हाण आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा धावफलकावर पाहायला मिळतोय. तो नाममात्र 1 धाव धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त होताना दिसतोय. रुपेश करंगुटकर उजव्या शैलीचे गोलंदाज. रुपेश मध्यम गतीचे गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय. रुपेश करंगुटकरच्या गोलंदाजीवरती अचूक लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी करण्याचा मानस पाहायला मिळतोय. जय भवानी कट्टा क्रिकेट संघ नाणेफेक जिंकलाय आणि SMG हायस्कूलच्या मैदानावरती प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जय भवानी कट्टा क्रिकेट संघाचा. यावेळी बॅटची किनार घेतोय. चेंडू जातोय शॉर्ट थर्ड मॅन वरती. पहिला प्रयत्न चेंडूची परती झाली आहे. एकेरी धाव यावेळी मिळताना दिसतंय ती फलंदाजाला. एकेरी धावसंख्येने दशरथ साईम आपलं खातं उघडतोय. सांघिक धावफलक 1 ने पुढे सरकलाय. नाममात्र 2 धावा बिनबाद धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. अवघ्या नाममात्र 2 धावा धावफलकावर. हो यावेळी चांगला फटका मिड ऑफला क्लिअर केलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. ओव्हर पिच प्रकारचा चेंडू होता. फुलर लाईन चेंडू होता. पुरेपूर ओळखलं होतं अन्नाथ चव्हाणने आणि एक सुरेख फटका पाहायला मिळतोय. 4 धावा वसूल केलाय. चौकारच्या साह्याने धावफलक पुढे सरकलाय. नाममात्र 6 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मिड विकेट बाउंड्रीवरती फटका पाहायला मिळतोय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुहेरी धावसंख्येकडे प्रयत्न. फेकी अचूक होताना दिसत नाही. या संधीचा फायदा उठवला जातोय अन्नाथ चव्हाणकडनं आणि दुहेरी धावसंख्येचा मोर्चा वळवलाय. 2 धावा निघाल्या ज्या दुहेरी धावसंख्येने धावफलक पाहायला मिळतोय. नाममात्र 8 धावा धावफलकावर
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना दिसतोय. सफलता जरूर मिळाली होती, मात्र शतरक्षकाकडनं चुकी झाली आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नसते. जीवनदान मिळालं, त्यानंतर एक खणखणीत चौकार अण्णा चव्हाणच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय, अर्थात दुसरं पॉवर प्लेचं षटक जय भवानी कट्टा क्रिकेट संघाकडनं. कुठचा गोलंदाज हाताळतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. शुभम चौगुले वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. सामना 6 षटकांचा आणि त्या 6 षटकांमधील पहिलं षटक समाप्त झालंय. रुपेश करंगुटकरने किफायतीदार गोलंदाजी केली, एक माफक षटक म्हणावं लागेल. अवघ्या 8 धावा खर्च केल्यात, सफलता मात्र मिळाली नाही. जर झेल टिपला गेला असता पॉईंटवरती तर नक्कीच ती सफलता रुपेश करंगुटकरच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली असती. शतरक्षणामध्ये बदल केला जातोय. शुभम चौगुले यावेळी दूरवरनं वेगवान गोलंदाजी करण्याचा मानस असेल आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने दशरथ साईम यावेळी स्ट्राईक एंडवर. चेंडू उजव्या यष्टीवर पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. अर्थात फेअर डिलिव्हरी असेल की अवांतर चेंडू असेल याची शहानिशा नक्कीच केली जाईल. दुसरं षटक पाहायला मिळतं. शुभम चौगुले ज्याची वर्णी लागली आहे दुसरं षटक हाताळण्यासाठी जय भवानी कट्टा क्रिकेट संघाकडून. सलामीची बिनीची जोडी कुणकेश्वर पॅकर्स क्रिकेट संघ. नाणेफेक हटल्यानंतर SMG हायस्कूलच्या मैदानावरती फलंदाजी करताना आणि आघाडीचे 2 फलंदाज अण्णा चव्हाण आणि त्याच्या साथीला दशरथ साईम. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. चेंडू अवांतर असेल, वाईट बॉल. स्क्वेअर चेंडू म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. शुभम चौगुलेचा अतिरिक्त धाव निघाली आणि सांघिक धाव फलक 1 ने पुढे सरकलाय. नाममात्र 9 धावा धाव फलकावर. ओ यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, 3 शतरक्षक एकाच झेल खाली आणि अखेरच्या क्षणी यशस्वी झेल म्हणावं लागेल. शतरक्षक आबा कोइंडे बराचसा क्रिकेटचा अनुभव असलेले खेळाडू. पहिली सफलता म्हणावी लागेल जय भवानी कट्टा क्रिकेट संघाला. आणि चांगलं कॉलिंग होतं की मी हा झेल टिपू शकतो. आबा कोइंडे यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि पहिला गडी बाद होताना दिसतोय. कुणकेश्वर पॅकर्स क्रिकेट संघाचा दशरथ साईब यावेळी स्वस्तात माघारी परतताना दिसतोय कुणकेश्वर पॅकर्स क्रिकेट संघासाठी. सिद्धेश कोकम नवीन फलंदाज नंबर 3 वरती. खूप मोठी जबाबदारी असेल. क्रिकेटमधील अतिशय महत्त्वाची जागा ही ओळखली जाते आणि याच मंडन पोझिशनवरती सिद्धेश कोकम अण्णा चव्हाण याला साथ देण्यासाठी मैदानात. सफलता मिळाली शुभम चौगुलेला आणि नक्कीच उत्साहाचं वातावरण जय भवानी कट्टा क्रिकेट संघाच्या बाजूने पाहायला मिळत आहे. चांगला झेल म्हणावं लागेल. आबा कोइंडे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हो यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. सिद्धेश कोकमच्या रूपात चेंडू जातोय स्वीपर कव्हर वरती. 1 बाउन्स ओव्हर चौकार. एका मोठ्या फटक्याने सिद्धेश कोकम आपलं खातं उघडताना दिसतोय आणि चौकाराच्या साह्याने धावफलक बदलताना दिसतोय. कुणकेश्वर पॅकर्स क्रिकेट संघ धावफलक दुहेरी अंकात पाहायला मिळतोय. 13 धावा, 1 गडी बाद.
सिद्धेश कोकम यावेळी उजव्या शैलीचा फलंदाज एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडतोय. सांघिक धावफलक हा दुहेरी अंक 13 धावा 1 गडी बाद. दुसरं षटक शुभम चौगले जय भवानी कट्टा क्रिकेट संघाकडून गोलंदाज पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी फुलर लाईन चेंडू झेल टिपण्याची नामी संधी. क्षेत्ररक्षक झेल खाली आला होता. उलट दिशेने झेल टिपणं थोडंसं कठीण असं आणि याचीच परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळाली. झेल मायभूमीलाच दान होताना पाहायला मिळतोय. 2 धावा निघाल्या आहेत आणि दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 15 1 गडी बाद. 15ला 1. सिद्धेश ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकिंगवरती आघाडीचा बिनीचा फलंदाज अण्णा चव्हाण. हो यावेळी स्लोवर वन गती परिवर्तन गती न होती पूर्णपणे फसवलंय आपल्या गोलंदाजीवरती शुभम चौगुलेने. चेंडू निर्धाव गल्ला जातोय शुभम चौगुलेच्या गोलंदाजीवरती. कॉम्बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत आमचे सहयोगी साथी समालोचक श्री उत्तमजी मुनगेकर सर यांचं इथं आगमन झालंय. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिडॉन क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. आबा कोयंडे यावेळी दुसरा झेल म्हणावं लागेल. यशस्वी झेल पूर्णपणे काळजीपूर्वक झेल टिपला जातोय आणि दुसरा गडी बाद होतोय कुणकेश्वर पॅकर्स संघाचा. यावेळी सिद्धेश कोकम हा मात्र निराश हताश मनाने माघारी परतताना दिसतोय. दुसरा गडी बाद झालाय तर दुसरी सफलता म्हणावी लागेल ती शुभम चौगुलेच्या गोलंदाजीवरती. उत्साहाचं आनंदाचं वातावरण एका बाजूने पाहायला मिळत आहे. नाणेफेक जिंकली जय भवानी कट्टा क्रिकेट संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि यावेळी चांगली दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल. रुपेश करगुटकर त्या पाठोपाठ शुभम चौगुले आणि नक्कीच म्हणावं लागेल जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले आणि रुपेश करगुटकरच्या पावलावर पाऊल ठेवून शुभम चौगुले एका किफायतीदार गोलंदाजीची 5 चेंडूचा खेळ समाप्त होताना दिसतोय. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा खर्च केलायत. 7 धावा खर्च केल्यात. मात्र 7 धावांमध्ये 2 महत्वपूर्ण गडी बाद केले आहेत कुणकेश्वर पॅकर्स संघाचे. नवीन फलंदाज शिवदास साईम यावेळी मैदानाच्या आतमध्ये साथ द्यावी लागेल. एका बाजूने अण्णा चव्हाण मैदानावरती उभा राहताना पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूने एका समयोचित फलंदाजीची आवश्यकता असेल. मात्र कशा प्रकारे साथ मिळत आहे अण्णा चव्हाणला हे पाहणं औत्सुक्याचं राहील. शुभम दुर्वर्णा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी लेट कट केलाय. शॉर्ट थर्डमॅन वरती चेंडूचा प्रवास समाप्त झालाय. एकेरी धाव निघाली आणि एकेरी धाव संख्येने धावफलक पाहायला मिळतोय. 16 धावा 2 गडी बाद. प्रारंभीची 2 षटकं समाप्त झाली आहेत. प्रारंभीच्या 2 षटकांचा खेळ समाप्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रथम फलंदाजी करताना कुणकेश्वर पॅकर्स संघ 16 धावा 2 गडी बाद. स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालंय. तारा स्पोर्ट्स तारा मुंबई क्रिकेट स्पर्धा पाहिली तर खूप जुनी क्रिकेट स्पर्धा आणि ज्या स्पर्धेचं लेखाजोखा त्यावेळी तरुण भारतच्या पेपरमध्ये यायचा अशी ही क्रिकेट स्पर्धा आणि जी स्पर्धा सुरुवात झाली आणि त्या स्पर्धेचे खरे आधारस्तंभ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सन्मान श्री शिवाजी कांदळगावकर साहेब यांचं इथं शुभ आगमन झालंय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. सन्मान श्री शिवाजी कांदळगावकर साहेब. सुयश हिरनाईक वैयक्तिक पहिलं सांघिक 30रं षटक हाताळताना राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बॅकफुटला जातोय. चेंडूला दिशा दिली जाते. शॉर्ट थर्डमॅनवरती थोडीशी चुकी झाली आहे आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाही आहे. ज्या ज्या वेळी चुका होतील परिणामांना सामोरं जावं लागेल.
कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाकडनं चुकी झाली. गोलंदाजाने निर्धाव चेंडू फेकला होता, मात्र यष्टीरक्षककडनं चुकी झाली आणि बाईच्या स्वरूपात 4 धावा सोहम 11 देवगड संघाला मिळाला आणि तोच टर्निंग पॉईंट ठरला त्या सामन्यामध्ये. आणि बघता बघता त्या स्पर्धेतना निरोप घ्यावा लागलाय श्री स्वामी समर्थ वांगणी क्रिकेट संघाला. त्याच्यामुळे प्रत्येक चेंडू प्रत्येक धाव ही खूप महत्त्वाची असेल. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप स्कोर लेगवरती क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, संरक्षण पाहायला मिळत आहे. दुसऱ्या प्रयत्नात इथं मात्र चेंडूवरती ताबा मिळवताना दिसतोय क्षेत्ररक्षक. विलंबाने फेकी झाली आहे आणि या संधीचा फायदा उठवत 2 धावा शिवदास साईमच्या खात्यामध्ये जोडले जात आहेत. तर दुहेरी धावसंख्येने कुणकेश्वर पॅकर्स संघ पोहोचतोय 20 धावा 2 गडी बाद. ला 2 तिसरं षटक सुयश हिरनाईक. पॉइंटवरती झेल पाहायला मिळतोय. यावेळी मात्र कुठेही चुकी होताना दिसत नाही. शिवदास साईमची खेळी समाप्त होताना दिसत आहे. तुषार करंगुटकर याच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय. तिसरा गडी बाद होतोय कुणकेश्वर पॅकर्स संघाचा. शिवदास साईम यावेळी तंबूच्या आश्रयाला. मैदानावरती परिस्थिती पाहिली तर थोडीशी कठीण परिस्थिती. एका बाजूने बराचसा क्रिकेटचा अनुभव असलेला अण्णा चव्हाण एका बाजूने मैदानावरती उभा राहतोय, तर दुसऱ्या बाजूने गडी बाद होताना दिसत आहेत. आत्मविश्वासाने क्रिकेट खेळावं लागेल, आत्मविश्वास जागृत करावं लागेल आणि अण्णा चव्हाणला साथ द्यावी लागेल. एक सन्मानपूर्वक धावसंख्या उभी करावी लागेल, कारण अण्णा चव्हाण म्हटलं की आम्ही 60-70 धावा जमवण्याचा प्रयत्न राहू. अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तिसरा गडी बाद झालाय कुणकेश्वर पॅकर्स संघाचा. आज 2 गावांचं लक्ष या स्पर्धेवरती असेल आणि नजर असतील यूट्यूबच्या माध्यमातून. दोन्ही संघांचे प्रेक्षक हितचिंतक आज लक्ष लावून राहिलेले आहेत की आमच्या गावातील संघ आज खेळतोय SMG हायस्कूलच्या मैदानावरती तारा स्पोर्ट्स तारा मुंबई क्रिकेट स्पर्धेमध्ये. कुणकेश्वर पॅकर्स विपक्ष जय भवानी कट्टा. सुयश राईट ऑफ ओव्हर द विकेट. फुल टॉस. यावेळी चेंडू खालून खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. वाईडेश लॉंगांवरती क्षेत्ररक्षक येतोय वेगाने आणि चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. एकेरी धावसंख्येने अक्षय आपलं खातं उघडतोय, तर धावफलक 1ने पुढे सरकलाय. 21-3 गडी बाद. 21 ला 3. तिसरं षटक पाहायला मिळत आहे. गोलंदाजी आतापर्यंत दर्जेदार झाली आणि त्याचबरोबर वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण श्री आबा कोयंडे आणि त्यानंतर मात्र तुषार करंगुटकर. यावेळी डाव्या श्रीवरचा चेंडू टोलवला जातोय मिड विकेट बाउंड्रीवरती. पहिली धाव वेगाने पूर्ण झाली. फेकी होत आहे स्ट्राईक एंडच्या दिशेने, मात्र ती वेगवान फेकी नव्हती, अचूक फेकी नव्हती आणि इथं मात्र 2 धावा अण्णा चव्हाणच्या खाती जोडल्या जात आहेत. दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 23-3 गडी बाद. आतापर्यंत संयमी सावध सुरुवात म्हणावी लागेल. प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज ज्यांनी 3 गडी बाद केलाय, थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आणि कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न राहील जय भवानी कट्टा क्रिकेट संघाला कुणकेश्वर पॅकर्स संघासाठी. यावेळी कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोकीवरनं चेंडू टोलवलाय. स्वीपर कव्हरला चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय. पहिली धाव पूर्ण केली आहे आणि दुसरी ही धाव सहज आणि आरामात पूर्ण केली आहे अण्णा चव्हाणने. 2 धावा निघालाय. दुहेरी धावसंख्येने पावशतक फलकावर लागलाय कुणकेश्वर पॅकर्स संघ. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांमध्ये पावशतक फलकावर. 25-3 गडी बाद. अजून 3 षटकांचा खेळ बाकी असेल. पहिल्या इनिंग मधील निम्मा षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि एका बाजूने एक संयमी फलंदाजी म्हणावी लागेल ती अण्णा चव्हाणचे. एक खणखणीत चौकार त्याच्या बॅटमनला पाहायला मिळाला आणि उर्वरित एकेरी दुहेरी धावांवरती भर दिलाय. वैयक्तिक 11 धावांवरती अण्णा चव्हाण खेळतोय आणि त्याला साथ देतोय अक्षय गावडे 1 धावेवरती. रुपेश करंगुटकर वैयक्तिक दुसरं, सांघिक 4थं षटक. ज्या गोलंदाजाने या इनिंगची सुरुवात केली होती, अवघ्या 8 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या, तो रुपेश करंगुटकर यावेळी गोलंदाजीवरती.
वेगवान चेंडू खाली राहतोय चेंडूचा अंदाज मनाशी बांधणं थोडंसं कठीण होऊन बसलंय. फलंदाज अक्षय गावडेला चेंडू निर्धाव गल्ला जातोय रुपेश कनकुटकरच्या गोलंदाजीवरती. आणि रुपेश कनकुटकरचा विचार केला तर अचूक लाईन पकडली आहे. अचूक लाईन अँड लेंथ दिशा महत्वाची खूप ठरली आहे. यावेळी फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये झेल टिपण्याची नामी संधी आणि एसटी रक्षक 3 शतरक्षक एकाच झेलसाठी होते. मात्र अखेरच्या क्षणी कॉलिंग होतं एसटी रक्षकाचं आणि त्यानंतर रुपेश कनकुटकरला थांबावं लागलं. नाहीतर रुपेश कनकुटकरलाही तो सोपा झेल होता. सव्वीस 3 गडी बाद 26 धावा 3 गडी बाद. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळी चांगला फटका सुसंधी नसेल शतरक्षकाला. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. अन्ना चव्हाण खाली क्षेत्र निवडलंय. त्या जागी क्षेत्ररक्षक नाही अशा जागेची निवड केली आहे आणि 4 बहुमूल्य धावा कुणकेश्वर पॅकर्स संघासाठी. 4 धावा सांघिक धावफलक 4 ने पुढे सरकलाय. 30 3 गडी बाद. यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. चेंडू निर्धाव घालला जातोय. चांगली परती म्हणावी लागेल रुपेश कनकुटकरची. धावफलक स्थिरावलाय. 30 धावा 3 गडी बाद. 4थं षटक आपण पाहतोय. नाणेफेक जिंकली जय भवानी कट्टा संघाने आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय कुणकेश्वर पॅकर्स संघ फलंदाजी करतोय. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क अचूक न होता चेंडू आणि बॅटमध्ये. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. डीप स्क्वेअर लेग वरना फेकी येते मात्र ती फेकी अचूक होताना दिसत नाही. 2 धावा निघाल्या आहेत आणि दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 32 3 गडी बाद. यानंतरचा सामना होतोय कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे आणि DRCC जामसंडे. दोन्ही संघांचे खेळाडू मैदानावरती आले असतील तर आपले टी शर्ट ताब्यात घ्यायचे आहेत. आपण आलात त्याची सूचना द्यायची आहे आणि नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. या इनिंग ब्रेक्समध्ये नाणेफेक होईल. पहिल्या सामन्यातील ज्यावेळी इनिंग ब्रेक होईल त्या इनिंग ब्रेकमध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेक होईल. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर वरना शतरक्षक येतोय. दुसरं जीवनदान म्हणावं लागेल अन्ना चव्हाणला. 0 या धावसंख्येवरती पहिलं जीवनदान मिळालं होतं अन्ना चव्हाणला. नशिबाची आज 7 पाहायला मिळते अन्ना चव्हाणच्या पाठीशी. चार षटकांचा खेळ समाप्त झालाय. 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अन्ना चव्हाण नक्कीच आज कृपा आशीर्वाद पाहायला मिळतोय. वरदहस्त पाहायला मिळतोय भोलेनाथाचा. शेवटची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि येणाऱ्या 12 चेंडूंवरती पाहावं लागेल. चुकी झाली क्षेत्ररक्षक जय भवानी कट्टा संघाचा मात्र चुकीला माफी नाही आहे. किती धावांचं योगदान अन्ना चव्हाण कुणकेश्वर पॅकर्स संघासाठी देतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. अक्षय त्याला कशा प्रकारे साथ देतोय याकडेही लक्ष लागेल कारण अक्षय वैयक्तिक 2 धावांवरती फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये बदलतोय. गोलंदाजीच्या आक्रमणावर शुभम चौगुले ज्याने पहिला ब्रेक थ्रू दिला होता या सामन्यामध्ये तो शुभम चौगुले यावेळी गोलंदाजीवरती पाहायला मिळतोय. वैयक्तिक दुसरं तर सांघिक 5वं षटक हाताळण्यासाठी जय भवानी कट्टा क्रिकेट संघाकडून क्षेत्ररक्षण पहिलं. पॉइंट कव्हर शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट वाईड इच लॉंग ऑन डीप लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे शुभम चौगुलेच्या गोलंदाजीवर.
ओ यावेळी मोठा फटका लॉंगांवरती पाहायला मिळतोय. तेजस करंगुटकर मुंबईला असतात, आज मात्र आपल्या गावाकडच्या संघाकडून या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलं झेल म्हणावं लागेल तेजस करंगुटकरचं. आणि तेजस एक जसं चांगला खेळाडू आहे तसं चांगला माणूसही आहे. कारण मी ज्यावेळी मुंबईला गेलो होतो माझं लक्ष नव्हतं आणि तेजसने हाक मारले होते, ओ देऊलकर सर. मागे वळून पाहिलं तर तेजस करंगुटकर. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल तेजस करंगुटकरचं. चौथा गडी बाद झालाय कुणकेश्वर पॅकर्स संघाचा. गुरुनाथ गाडी नवीन फलंदाज. एका बाजूने फलंदाज बाद होताना दिसत आहेत. अण्णा चव्हाण नक्कीच थोडेसे निराश असतील आपल्या संघ साथीदारांवरती, कारण जी आवश्यकता होती अण्णा चव्हाणला साथ देणं गरजेचं आहे, समयोचित फलंदाजी करणं गरजेचं आहे. ते चित्र या मैदानावरती पाहायला मिळालं नाही आणि मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये कुणकेश्वर पॅकर्स संघाचे खेळाडू बाद होताना दिसत आहेत. सफलता मिळवून दिली आहे शिवम चौगुले या गोलंदाजाने जय भवानी कट्टा क्रिकेट संघाला. गुरुनाथ यावी ऑन स्ट्राईक. ओ यावी चेंडू चांगला मात्र चांगल्या पद्धतीने खेळलाय. चेंडू येतोय स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी एका मोठ्या फटक्याने खातं उघडतोय फलंदाज गुरुनाथ गाडी. बहुमूल्य 4 धावा, 4ने धावफलक पुढे सरकलाय. 38 4 गडी बाद. 38ला 4. 5वं षटक आपण पाहतोय. शुभम यावेळी गोलंदाजी करताना दिसतोय. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे या संघाचं शुभ आगमन होत आहे. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि श्री जागृत जोशी यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. टी शर्ट आपली ताब्यात घ्यायची आहेत आणि इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. दोन्ही संघ DRCC आणि कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे. यावेळी चांगला फटका डीप स्कोर लेग वरती फटका पाहायला मिळतोय. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय. तो फलंदाज गुरुनाथ गाडी याच्या बॅटमधनं. चौकाराच्या साह्याने धावफलक बदललाय. 42 4 गडी बाद. 42 रन्स लॉस ऑफ बाय 4 विकेट आफ्टर 5 ओव्हर प्रोग्रेस. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा खर्च केलाय शुभमने. 1 गडी बाद केलाय. मात्र यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल गुरुनाथ गाडी आणि त्याच्या साथीला आघाडीचा विनीतचा फलंदाज अण्णा चव्हाण. बॅटची आतली कडा यष्टीरक्षक थोडासा कठीण झेल होता. मात्र यावेळी तो झेल मायभूमीला स्पर्श करताना दिसतोय. निर्धाव चेंडू गणला जातोय. शुभम चौगुलेच्या गोलंदाजीवरती कमबॅक केलाय शुभम चौगुलेने. कारण लागोपाठ 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यानंतर निर्धाव चेंडू शुभम चौगुलेच्या गोलंदाजीवरती. धावफलक स्थिरावलाय. 42 4 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना नाणेफेक हरल्यानंतर कुणकेश्वर पॅकर्स. हो यावेळी चांगला चेंडू उजवेष्टीवरनं थोडासा किंचितसा आतमध्ये येणारा चेंडू. गुरुनाथ पूर्णपणे यावेळी चेंडूवरती चकताना आपल्याला पाहायला मिळतोय. अंदाज थोडासा चुकीचा ठरताना दिसतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, कव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र प्रयत्न यावेळी असफल होतोय. चेंडू निर्धाव गल्ला जातोय शुभम चौगुलेच्या गोलंदाजीवरती. सलग 2 चौकार निघाले तरी सलग 2 चेंडू मी निर्धाव हाताळू शकतो हे यावेळी दाखवून दिलाय शुभम चौगुले या गोलंदाजाने. हो यावेळी स्लोवर 1 ओळखलाय फलंदाज गुरुनाथ गाडीने. चेंडू फिरकावून दिलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पाच षटकांचा खेळ समाप्त झालाय. 30 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 48 धावा 4 गडी बाद. शेवटचं षटक असेल. जय भवानी कट्टा संघाकडून कुठचा गोलंदाज हाताळेल.
कुठच्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल, कारण शेवटचं हाणामारीचं षटक आहे. आक्रमण तर अपेक्षित असेल, त्या आक्रमणापासून बचाव करावा लागेल तो गोलंदाजाला. आणि शेवटच्या क्षणी शिक्कामोर्तब केलाय. तेजस करंगुटकर येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. अठ्ठेचाळीस धावा, 4 गडी बाद. आजच्या दिवसातली पहिली लढत. 3 संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाले आहेत. संदेश 11 देवगड, हॉटेल संतोषी देवगड आणि कालच्या दिवसामध्ये सोहम 11 देवगड. आज पाहावं लागेल देवगड तालुक्यातील 3 संघ आणि मालवण तालुक्यातील 1 संघ, अशी लढत 4 संघ आपल्याला आज खेळताना पाहायला मिळतील. चौथा संघ कुठचा असेल सेमीफायनलमध्ये दाखल होणारा? जय भवानी कट्टा, कुणकेश्वर पॅकर्स, कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे की DRCC जामसंडे. स्लोवर वनगती परिवर्तन, फटका संपर्क अचूक नव्हता. चेंडू जमलेला घरंगळत जातोय. 2 धावा यावेळी प्राप्त झाल्या आहेत आणि दुहेरी धावसंख्येने सांघिक अर्धशतक फलकावर लागलाय कुणकेश्वर पॅकर्स संघ. 50 धावा, 4 गडी बाद. 50ला 4. असं नशिबाची सुदैवाची साथ अण्णा चव्हाणला मिळाली, कारण 0 या धावसंख्येवरती पहिला झेल सुटला होता पॉइंट वरती. तेजस दुर्वर्णा. हो, यावेळी गती परिवर्तन. स्लोवर वन, बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र प्रयत्न राहतोय. प्रयत्न यावेळी निष्फळ ठरताना दिसतोय. निर्धाव चेंडूने सांगत होताना दिसतंय. कल्पकतेने गोलंदाजी करताना दिसतोय आणि त्याचबरोबर अचूक लाईन अँड लेन्थ सांभाळतोय आपल्या गोलंदाजीवरती तेजस कनगुटकर. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मिड विकेटला ताकदवान फटका, मात्र चांगला झेल म्हणावा लागेल. शुभम चौगुले याच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय आणि 5वा गडी बाद होतोय. कुणकेश्वर पॅकर्स संघाचा आधारस्तंभ यावेळी तंबूच्या आश्रयाला अण्णा चव्हाण. बॅक टू द पॅव्हलियन. स्पर्धेचा आतापर्यंत लेखाजोखा पाहिला तर स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ब्राह्मणदेव बागायत संघाचा खेळाडू अविनाश मांजरेकर, ज्याने सलग 4 चेंडूंवरती 4 षटकार ठोकले होते. त्यानंतर वेदांत जाधव, ज्याने 4 षटकार 4 चौकार आणि 20 चेंडूंवरती 51 धावा, हे पहिलं अर्धशतक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. सुकृत जोशी, ज्याने 45 धावांची खेळी केली तारकर्ली क्रिकेट संघाकडनं. आणि कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर नितेश मोंडकर 12 चेंडूंवरती 27 धावा, एक उपयुक्त खेळी, हा लेखाजोखा पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा विचार केला तर शशांक सकपाळ, अनुष यांनी चांगली गोलंदाजी केली. नवीन फलंदाज ऋषिकेश यावेळी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक, 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पूर्णपणे रोखून धरलंय आपल्या गोलंदाजीवरती तेजस कनगुटकर. फिरकी गोलंदाजी म्हणावी लागेल. एकेरी धाव निघेल ऋषीसाठी. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 51 धावा, 5 गडी बाद. अण्णा चव्हाण, ज्यांनी 14 चेंडूंचा सामना केलाय आणि 14 चेंडूंवरती 21 धावा जमवल्यात. एक मात्र खेळाडू आहे ज्याने प्रतिकार केला, मात्र उर्वरित फलंदाजांना ती फलंदाजी करता नाही आली आहे. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे, आपल्यासाठी सूचना आहे, आपले टी शर्ट ताब्यामध्ये घ्या. ओ, यावी चांगला चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी. चेंडूची पाहणी केली आहे, सोडून दिलाय, कारण उत्तर नव्हतं या चेंडूवरती. तेजस कनगुटकरच्या गोलंदाजीवरती दर्जेदार गोलंदाजी म्हणावी लागेल. कंजूशी करणारी गोलंदाजी तेजस कनगुटकरची. धावफलक स्थिरावलाय. 51 धावा, 5 गडी बाद. शेवटचा चेंडू या षटकातील. व यावी शफल झालाय, चेंडूला पाठवलाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
बॅक ऑफ द लेन चेंडू होता. आखूड टप्प्याचा चेंडू फलंदाजाने अगोदर ओळखलाय, शफल झालाय आणि चेंडूला भिरकावून दिलाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकाराच्या साह्याने धाव फलक पाहायला मिळतोय. कुणकेश्वर पॅकर्स संघ 55 धावा म्हणजे 56 धावांचा पाठलाग करावा लागेल जय भवानी कट्टा क्रिकेट संघाला या सामन्यामध्ये. नक्कीच अण्णा चव्हाणने बाईट दिली होती की आम्ही 50-60 धावांपर्यंत पोहोचू. इथं मात्र 54 धावा जमवल्या आहेत, म्हणजे एक चांगला फायटिंग टोटल उभा केला आहे कुणकेश्वर पॅकर्स संघाने. आता मात्र गोलंदाजीमध्ये ती कामगिरी बजवावी लागेल कुणकेश्वर पॅकर्स संघाला. तर दुसऱ्या बाजूने जय भवानी कट्टा क्रिकेट संघ कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करतोय. 56 धावांचा यशस्वी पाठलाग होईल की 55 धावांचा बचाव केला जाईल. या सामन्यामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, कुठचा संघ आजच्या दिवसामध्ये पहिल्या विजयाची नोंद करतोय, कुणकेश्वर पॅकर्स की जय भवानी कट्टा क्रिकेट संघ. फलंदाजीचा विचार केला अण्णा चव्हाण आणि दशरथ साईम हे सलामीला आले होते. अण्णा चव्हाणने 14 चेंडूंचा सामना केला, 21 धावा जमवल्या, ज्या 21 धावांमध्ये 2 खणखणीत चौकारांचा समावेश. दशरथ साईम हा स्वस्तात माघारी परतलाय 1 या धावसंख्येवरती. 3 चेंडूंचा सामना केलाय. सिद्धेश कोकम वैयक्तिक 6 धावांवरती सामना केलाय 4 चेंडूंचा आणि 1 चौकार पाहायला मिळतोय. अक्षय गावडे झेलबादच्या रूपात बाद झालाय वैयक्तिक 5 धावांवरती. आणि गुरुनाथ घाडी ज्याने नाबाद 18 धावा जमवल्याय, 7 चेंडूंचा सामना केलाय आणि 18 धावांमध्ये 3 खणखणीत चौकारांचा समावेश. गोलंदाजी एका षटकाराचा समावेश गुरुनाथ घाडीच्या या 18 धावांमध्ये. गोलंदाजीमध्ये पाहिली तर रुपेश कनकुटकरने पहिलं षटक हाताळलंय आणि 8 धावा दिलाय. शुभम चौगुले ज्याने 8 धावा देत 2 गडी बाद केले. सुयश हिरनाईक ज्याने 1 षटक हाताळलंय, 9 धावा खर्च केलाय, 1 गडी बाद केलाय. रुपेश कनकुटकर ज्यांनी 9 धावा खर्च केलाय, सफलता मिळालेली नाही आहे. शुभम चौगुलेने पुन्हा षटक हाताळलाय, 14 धावा खर्च केलाय, 1 गडी बाद केलाय. आणि तेजस कनगुटकर ज्याने शेवटच्या षटकामध्ये 7 धावा दिलाय, 1 गडी बाद केलाय. टॉससाठी या नाणेफेकीसाठी कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे आणि DRCC जामसंडे. हॅलो, DRCC जामसंडे कर्णधार या आणि कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे. तुम्हाला अगोदरच सूचना दिलेली होती की इनिंग ब्रेक्समध्ये नाणेफेक होईल आणि ही नाणेफेक सन्मान श्री शिवाजी कांदळगावकर साहेबांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक संपन्न होईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दोन्ही कर्णधार विनंती असेल की आपण या. बॉक्समध्ये या नाणेफेकीसाठी आमच्या सोबत आहेत मंडळाचे ज्येष्ठ सदस्य ज्यांच्या साक्षीने या तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी मंडळाची स्थापना झाली आणि कित्येक वर्ष त्यांचं योगदान या स्पर्धेसाठी या गावासाठी राहिले. ते ज्येष्ठ सदस्य सन्मान श्री शिवाजी कांदळगावकर साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे कर्णधार या. या स्पर्धेची नियमावली बंधनकारक आहे. कालच्या दिवसामध्ये एका संघाला 5 धावांची पेनल्टी लागली आहे, त्याच्यामुळे मंडळाची करडी नजर आपल्यावरती राहील. सामना 6 षटकांचा होईल आणि या स्पर्धेमध्ये आपण कॉईन पाहतो, एका बाजूला तारा मुंबरी आणि एका बाजूला तारा स्पोर्ट्स असा हा कॉईन आहे. कॉलिंग DRCC संघाकडून कॉलिंग होईल आणि तारा मुंबरी कॉलिंग केलेलं आहे आणि तारा स्पोर्ट्स नाणेफेक जिंकली आहे कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे. मी विनंती करतोय सन्मान श्री शिवाजी कांदळगावकर साहेबांना की तुम्ही पुन्हा एकदा आसनस्थ व्हा, मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. दोन्ही संघांसाठी शुभेच्छा असतील. नाणेफेक जिंकतोय लखन बांदेवडेकर आमच्याशी जोडले जात आहेत. लखन,
खूप वर्ष तुम्ही या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेता, क्वार्टर फायनल, सेमीफायनल असा प्रवास पाहायला मिळेल. अ, यावर्षी कसं स्क्वॉड असेल, खेळण्याचा आनंद कसा असेल आणि प्रथमतः निर्णय काय असेल? निर्णय क्षेत्ररक्षण आहे प्रथमतः, कारण फिल्डिंग करून आम्ही पहिल्यांदा परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावसंख्येमध्ये समोरच्या संघाला रोखून तेच धावसंख्या चेस करण्याचा प्रयत्न करू. किती धावा वाटतायत की किती धावांवरती रोखलं तर मसुरे क्रिकेट संघ विजयी ठरू शकतो? 50-55 धावापर्यंत चेस होऊ शकतात या ग्राउंडवरती. आतापर्यंत जर प्रवास पाहिला तर क्वार्टर सेमीफायनल यावर्षी काय म्हणजे स्क्वॉडमध्ये काय बदल असेल, नवीन युवा खेळाडू किती असतील आणि एकंदरीत या संघाची मोड कशी असेल, कशा प्रकारे आजचा संघ या मैदानावरती उतरताना पाहायला मिळेल? नाही, खेळाडू युवा पण आहेत. यावर्षी 2-3 प्लेयर ॲड झाले आहेत, चांगले खेळणारे युवा खेळाडू. आणि बाकीचा स्क्वॉड आहे तसाच आहे. अनुभवी खेळाडू पण आहेत आमच्या संघामध्ये. तर आम्ही प्रयत्न करू यावर्षी. आमचं खूप वर्ष स्वप्न आहे या ठिकाणी फायनल खेळण्याचं. ते यावर्षी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. मनापासून शुभेच्छा लखन. आमच्यासोबत DRCC संघाचे कर्णधार आहेत. किती धावा अपेक्षित आहेत तुम्हाला या मैदानावरती? आम्ही जास्तीत जास्त 60-65 धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू. DRCC जामसंडे मनापासून शुभेच्छा. सामना सुरू होतोय. या पुढील जो सामना होतोय कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे ऑन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट आणि प्रथम फलंदाजी असेल ती DRCC जामसंडे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद देऊळकर सर. जाऊया मैदानावरती. जय भवानी कट्टा विरुद्ध कुणकेश्वर पॅकर्स अशी लढत इथे पाहायला भेटते. टॉस जिंकला होता जय भवानी कट्टा या टीमने. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करताना कुणकेश्वर पॅकर्स टीमने निर्धारित 6 ओव्हरमध्ये 55 धावा लगावल्या आणि विजयासाठी 56 धावांचं टार्गेट इथे ठेवलं आहे जय भवानी कट्टा टीम समोर. पहिला धक्का बसतोय. रुपेश करंगुटकर इथे बाद होतोय. 0-1 अशी परिस्थिती असेल. नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झाले आहेत. देवेंद्र करंगुटकर आणि त्याच्या जोडीला असतील तेजस करंगुटकर. हे 2 बॅटर आहेत. दोन्ही बॅटर जय भवानी कट्टाचे दिग्गज आहेत, अष्टपैलू खेळाडू आहे. देवेंद्र करंगुटकरचा विचार केला तर मात्र चौकार षटकार मारण्याचा त्याचा हातखंडा नेहमीच असतो. SMG हायस्कूलच्या मैदानावरती हा पराक्रम भरपूर वेळा याने केला आहे आणि आत्ता संघाला गरज आहे देवेंद्र करंगुटकरची आणि तो सध्या स्ट्रायकिंग एंडला. अनुभवी अण्णा चव्हाण येतो इथे. चांगला चेंडू, थोडंसं अपील करतोय अण्णा चव्हाण, परंतु इथे डॉट चेंडू. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 0-1 जय भवानी कट्टा या टीमची धावसंख्या सध्या. विजयी 56 धावांचं लक्ष इथे पार करायचं आहे कुणकेश्वर पॅकर्स विरुद्ध जय भवानी कट्टा. चांगला चेंडू लेग स्टिकवरून जातोय. यस, इथे पुन्हा एकदा फाईन लेगला मारायचा होता परंतु शरीरापासून थोडासा दूर ठेवला. खराब चेंडू म्हणावा लागेल. वाईड घोषित केलाय पंचांनी. आता मात्र टीमचं खातं खोललं जातंय. 1-1 जय भवानी कट्टा या टीमची धावसंख्या होते. मोठा फटका सजवलाय. नो मॅन्स लँड आहे. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि त्या षटकाच्या पहिल्याच ओव्हरच्या चेंडूवरती या ठिकाणी चौकार खेचलाय देवेंद्र करंगुटकरने. 4 धावा इथे ॲड केल्या जातील. टीमचं खातं खोललं गेलंय. आपलं खातं खोलतोय. टीमची धावसंख्या नेऊन ठेवेल 5. 1-5 जय भवानी कट्टा. विजयी 56 धावांचं लक्ष इथे पार करायचंय. ओव्हर क्रमांक 1 आणि 1 मध्ये एक चौकार खेचलाय देवेंद्र करंगुटकरने अण्णा चव्हाणच्या गोलंदाजीवरती. अण्णा चव्हाणचा विचार केला तर कुणकेश्वर पॅकर्सचा अष्टपैलू खेळाडू. संघ अडचणीत असताना एका बाजूने खेळत राहिलाय परंतु आत्ता गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पाहायला भेटतोय तोच अण्णा चव्हाण. मोठा फटका सजवलाय इथे. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या खाली परंतु इथे अंदाज चुकलाय. झेल सुटलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मोठा फटका सजवलाय. भरपूर वेळ आकाशामध्ये चेंडू राहिला परंतु त्या ठिकाणी झेल सोडलाय. गुरुनाथ घाडी आहेत. गुरुनाथ घाडीचा विचार केला तर त्याने सुद्धा ग्रामीण टेनिस क्रिकेट भरपूर वर्ष गाजवलंय. अनुभवी खेळाडू आहे परंतु झेल थोडासा कठीण होता आणि इथे मात्र भरपूर वेळा हवेत राहिला चेंडू आणि इथे सुटलाय झेल. चांगला चेंडू स्क्वेअर लेगला अलाउन द कार्पेट चेंडू आहे. 1 चोरटी धाव घेण्यात यशस्वी झाले आहेत इथे देवेंद्र करंगुटकर. टीमची धावसंख्या वाढते.
8 धावा सध्या स्कोर कार्डवरली लावल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यात जय भवानी कट्टा टीमने. 8 धावा या दोन्ही बॅटरना इथे राहावं लागेल मैदानात. रुपेश करंगुटकर बाद झालेत. संघ अडचणीत. 56 धावा बनवायचे आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. एक गडी गमावलाय. टीमची धावत संख्या 8. जय भवानी कट्टा या टीमची धावत संख्या. लेफ्ट हँड बॅटर मिस्टर तेजस करंगुटकर, ज्याला अजून खातं खोलायचंय तोच इथे पाहायला भेटेल आणि त्याच्यासाठी क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. पॉईंटला एक क्षेत्ररक्षक, थर्डमॅनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. यष्टीरक्षकाच्या मागे एक क्षेत्ररक्षक आहे तैनात. 5 स्लिपला डीपमध्ये नाही आहे, परंतु 5 शॉर्ट फाईन लेगला इथे पाहायला भेटतोय. अण्णा चव्हाण येतोय, राऊंड विकेट मारा करेल. सन्मान दिलाय. एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी होईल. कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय तर टी-आर सर्कलमध्ये आहे. तोपर्यंत एक धाव टीमच्या खात्यामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते 9-1 अशी परिस्थिती आहे. जय भवानी कट्टा या टीमची धावसंख्या होते. नेक्स्ट मॅच कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे मालवण विरुद्ध DRCC जामसंडे. ही लढत आपण तुमच्या समोर घेऊन येऊन नेक्स्ट मॅच असेल. स्पर्धेचा आजचा 4था दिवस आहे. आज सुद्धा मालवणचा एक तगडा संघ इथे पाहायला भेटेल. प्रत्येक दिवशी एक मालवणचा संघ अतिशय दर्जेदार खेळ केला, परंतु आत्तापर्यंत 3 दिवसामध्ये देवगड तालुक्यातील खेळाडूने वर्चस्व गाजवलं या स्पर्धेवरती. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी संदेश 11 देवगड हा संघ सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉटेल संतोषी देवगड या टीमने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे आणि कालच्या दिवसामध्ये सोहम 11 देवगड या टीमने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. नवीन गोलंदाज इथे अक्षय गावडे येईल. लेफ्ट हँड बॅटर इथे त्याच्या समोर तेजस करंगुटकर. टीमची धावत संख्या 9-1. जय भवानी कट्टा या टीमची धावत संख्या. विजयी 56 धावांचं लक्ष्य पार करायचंय. आजच्या दिवसातील सकाळच्या सत्रातील पहिली लढत जय भवानी कट्टा देवगड विरुद्ध कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर ही लढत इथे पाहायला भेटते. राऊंड विकेट मारा करतोय अक्षय गावडे. हा चांगला चेंडू स्विंग झाला इथे, परंतु इथे टप्पा पडल्यानंतर गती कुठेतरी कमी पाहायला भेटली अक्षय गावडेची. सन्मान देण्याचा प्रयत्न टॅप करायचा होता तेजसला, परंतु इथे मात्र चेंडू थेट यष्टीरक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय कुणकेश्वर पॅकर्स टीमचे क्षेत्ररक्षक या ठिकाणी. पुन्हा एकदा अक्षय गावडे येतोय आणि त्याच्या विरोधात तेजस येतोय. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टेअर करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे चांगलं बॅकअप करतोय या ठिकाणी. सलग 2 चेंडू डॉट टाकलेत, निर्धाव फेकलेत अक्षय गावडेने. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी अण्णा चव्हाण. ओव्हर क्रमांक 1 पेश करताना 9 धावा खर्च केल्या आहेत. बारकू करंगुटकरला त्याने बाद केलंय आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी इथे. आता मात्र शपल होऊन कव्हरला दिशा दिली आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाईल. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेंडू जाईल वेगाने सीमारेषा पलीकडे. तेजस करंगुटकरच्या बॅटमधून हा पहिला चौकार येतोय. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 13 धावा सध्या स्कोअर कार्डवरती लावल्या गेल्या जात आहेत. विजयी 56 धावांचं लक्ष इथे पार करायचंय. चांगली गोलंदाजी कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमच्या माध्यमातून, परंतु इथे जबाबदारी घेऊन खेळ करावा लागेल. दोन्ही खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडू घातक आहेत. जर मैदानावरती राहिले तर 4 ओव्हरमध्ये मॅच फिनिश करू शकतात एवढी क्षमता आहे. मग ते तेजस करंगुटकर असतील, देवेंद्र करंगुटकर असतील, परंतु या टीमच्या खेळाडूंवरती भरपूर विश्वास आहे टीमचा आणि म्हणूनच इथे चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. हा पुलरलेनचा चेंडू पुन्हा एकदा तडकावलाय. त्याच दिशेला पाहायचं क्षेत्ररक्षक नाहीये. वेगाने धावतोय चेंडूच्या मागे. आउटफील्ड फास्ट आहे. वेगाने जाईल चेंडू. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय तेजस करंगुटकरच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 17 धावा सध्या स्कोअर कार्डवरती लावल्या गेलेत. विजयी 56 धावांचं लक्ष इथे पार करायचंय. अक्षय गावडेवरती आक्रमण चढवलंय तेजस करंगुटकरने, परंतु कुणकेश्वर पॅकर्स टीमला विजय मिळवायचा असेल तर या 2 खेळाडूंना शांत ठेवावं लागेल. क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. देवेंद्र करंगुटकर या SMG हायस्कूलच्या मैदानावरती भरपूर वेळा अशा स्पर्धा जिंकून दिल्या आहेत त्याने. संघ ज्या ज्या वेळ अडचणीत आहे त्यावेळी मात्र
खेळला आहे आणि चांगली बॅटिंगसुद्धा केली आपल्या टीमसाठी. परंतु आज मोठ्या स्पर्धेमध्ये, मानाच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. मानाची, अभिमानाची स्पर्धा आहे देवगड तालुक्याची. तारा स्पोर्ट्स तारा मुंबरी चॅम्पियन ट्रॉफी इथे शपल होऊन फाईन लेगला दिशा दिली आहे. 1 सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी जातोय. 4 धावा, तिसरा चौकार येतोय. अक्षय गावडेवरती आक्रमण पाहायला भेटतंय. टीमची धावसंख्या वाढेल 4ने. धावसंख्या होते 21. लॉस ऑफ 1 विकेट ओव्हर प्रोग्रेस. जय भवानी कट्टा टीम 21 धावा सध्या स्कोअर कार्डवरती लावल्या आहेत. चांगली बॅटिंग इथे तेजस करंगुटकरच्या माध्यमातून. 2 चौकार या अगोदर ठोकलेत कव्हरला, त्यानंतर फ्लाय स्लिपला चप्पल होऊन बॅकफुटला जाऊन खेळलेत. परंतु इथे मात्र चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली आहे. वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल तेजस करंगुटकर आणि देवेंद्र करंगुटकरच्या माध्यमातून. 2 ओव्हरचा खेळ संपला इथे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 23 धावा सध्या स्कोअर कार्डवरती लावले. जय भवानी कट्टा या टीमने 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 23 धावा सध्या स्कोअर कार्डवरती लावल्या गेल्या आहेत. अक्षय गावडेचा विचार केला, 14 धावा त्याने खर्च केल्या आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. गडी बाद करण्यात अपयशी ठरलाय, परंतु 14 धावा त्याने खर्च केल्या आहेत. 23 धावा, 2 ओव्हरचा खेळ संपलाय. म्हणजेच काय तर 12 चेंडूमध्ये 23 धावा बनवल्या आहेत जय भवानी कट्टा टीमने. आता समीकरण असेल 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूमध्ये आपल्याला धावा बनवायचे आहेत. जय भवानी कट्टा टीमला 24 चेंडू आहेत. 24 चेंडूमध्ये 33 धावा बनवायचे आहेत. निर्धारित 6 ओव्हरची लढत आहे. 24 चेंडू, 33 धावा. अनुभवी अण्णा चव्हाण पुन्हा एकदा येईल. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा त्याने खर्च केल्या होत्या. बारकू करंगुटकरला बाद केलं होतं. इथे बॅकफुटला जाऊन पंच केलाय. मिड विकेट जातोय चेंडू. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव वेगाने घेतली जाते. गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल तेजस करंगुटकर आणि देवेंद्र करंगुटकरच्या माध्यमातून. अगदी चित्त्याच्या चपळाने धावतायत. टीमची धावसंख्या 2ने पुढे जाते. 25 धावा सध्या स्कोअर कार्डवरती. मोठे फटके मारण्यासाठी सज्जच असेल देवेंद्र करंगुटकरच्या बॅटमध्ये रडारमध्ये आला. चांगला चेंडू, कव्हरला दिशा दिली. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउंड चेंडू अडवलाय. चांगली फेकी. दुसरी धाव वेगाने घेतली जाते. भन्नाट वेग आहे तेजस करंगुटकर आणि देवेंद्र करंगुटकरच्या मध्ये आणि त्यामुळेच की काय या ठिकाणी अतिशय 2 धावा उपयुक्त पूर्ण केलेत जय भवानी कट्टा टीमच्या खेळाडूने. धावसंख्या वाढते. 27 धावा. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा त्या दिशेने कव्हरला चेंडू जातोय, परंतु इथे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू जाईल वेगाने सीमारेषा पलीकडे. देवेंद्र करंगुटकरच्या बॅटमधून हा चौकार येतोय. ते 4 धावा ऍड केल्या जातील. क्षेत्ररक्षण तुम्ही ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत तशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण लावावं लागेल या मैदानावरती. अण्णा चव्हाण अनुभवी गोलंदाज आहे. भरपूर वर्ष क्रिकेटवरती अधिराज्य केले आहे. कुणकेश्वर पॅकर्स टीममधून खेळताना सातत्याने दिसलं आणि देवगड ग्रामीण टेनिसचा विचार केला तर 40+ कॅप्टन सुद्धा आहे. 40+ सुद्धा त्याने चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत ठेवला आहे आणि ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 40+चे सामने होतात त्यावेळी मात्र अण्णा चव्हाण सातत्याने दिसतात. आणि हा चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे जातोय. बॅकअप केलं जाईल. बॅटची कडा घेऊन चेंडू. तोपर्यंत 1 धाव देवेंद्र करंगुटकरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या वाढते. 32 धावा सध्या स्कोअर कार्डवरती लावल्या गेल्या आहेत. चांगली बॅटिंग इथे पाहायला भेटली आहे. तेजस करंगुटकर, देवेंद्र करंगुटकर यांच्या माध्यमातून. कुणकेश्वर पॅकर्स टीमला विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला इथे गेम प्लॅन करून खेळ करावा लागेल, कारण हे दोन्ही बॅटर घातक आहेत. या 2 बॅटरना शांत ठेवावं लागेल. परंतु आत्ता मैदानात इथे दहशत माजवली आहे. रंग उधळत आहेत हे दोन्ही बॅटर. तेजस असतील, देवेंद्र असेल. तर मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न. इथे क्षेत्ररक्षक आहे परंतु थोडासा दूर राहिलाय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव वेगाने घेतली जाते. वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. टीमची धावसंख्या 2ने पुढे जाते. टीमचा कॅप्टन अण्णा चव्हाण
खेळाडूंवरती थोडासा नाराज असेल, कारण त्याला माहिती आहे हे दोन खेळाडू किती घातक आहेत. तुम्हाला आज चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, मेहनत घ्यावी लागेल, कष्ट करावे लागतील. सध्या फ्रंट फुटला जय भवानी कट्टा संघ. तेजस करंगुटकर लेफ्ट हँड बॅटर तयार. चांगला चेंडू त्या दिशेने फाईन लेगला दिशा दिली आहे. आउटफील्ड फास्ट आहे, डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. धावा रोखाव्या लागतील इथे, परंतु चांगली गोलंदाजी अण्णा चव्हाणच्या माध्यमातून. आणि तेजसला सुद्धा माहिती आहे अण्णा चव्हाण किती घातक गोलंदाज आहे आणि त्याच्या गोलंदाजीवरती संयमी खेळी दाखवली या दोन्ही बॅटरने. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 1/35 अशी परिस्थिती आहे सध्या जय भवानी कट्टा टीमची. आता मात्र 18 चेंडू 21 धावांची आवश्यकता असेल. जय भवानी कट्टा टीमला गडी बाद करावे लागतील. 18 चेंडू 21 धावांची आवश्यकता. पूर्वी चव्हाण येईल. अण्णा चव्हाणचे सुपुत्र आहेत आणि अण्णा किती भाग्यवान असेल, आपल्या संघामध्ये आपल्या मुलाचा खेळ बघतोय आणि त्याच संघामध्ये पिता आहेत अण्णा चव्हाण. भाग्यवान खूपच आहेत अण्णा चव्हाण. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज असतील. पूर्वीच चांगला चेंडू, परंतु शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. वाईटची दाद मागतायत, परंतु चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. युवा टॅलेंट, देवगडचं सळसळतं रक्त इथे पाहायला भेटेल पूर्वी चव्हाणच्या माध्यमातून. अगदी अण्णा चव्हाणसारखी हाईट आहे त्यांची, उंची. त्या उंचीच्या फायदा उठवत आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी इथे करतायत लेफ्ट हँड बॅटर तेजस करंगुटकर सारख्या खेळाडूला इथे डॉट चेंडू काढलाय पूर्वी चव्हाणने. हा मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी केली आहे, भन्नाट वेग, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट निघाले आहेत. शांत ठेवलंय तेजस करंगुटकरला, सलग 2 चेंडू डॉट. पूर्वी चव्हाण चांगली गोलंदाजी करतोय. अण्णा चव्हाण यांचे सुपुत्र आहेत आणि ते सुद्धा याच टीम मध्ये खेळताना दिसत आहेत. अण्णा चव्हाण चांगला चेंडू आत्ता मात्र बरोबर हेरलाय. नो मॅन्स लँड मधून चेंडू वेगाने ट्रॅव्हल होईल, चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. 4 धावा ऍड केल्या जात आहेत टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 39 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या आहेत. जय भवानी कट्टा टीमने कुणकेश्वर पॅकर्स विरुद्ध खेळताना इथे टॉस जिंकला होता. जय भवानी कट्टा टीमने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. बॅटिंग करताना कुणकेश्वर पॅकर्स टीमने निर्धारित 6 ओव्हरमध्ये 55 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या आहेत आणि आत्ता विजयासाठी जय भवानी कट्टा टीमला 56 धावांची गरज आहे. परंतु चांगली बॅटिंग इथे पाहायला भेटते. परंतु पूर्वेश चव्हाण काय गोलंदाजी करतोय, एक चौकार घेतलाय आपल्या गोलंदाजीवरती. तेजस करंगुटकर आहे स्ट्रायकिंग एंडला, बॅटर तयार. अकुटप्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, इथे मात्र लेग स्टिक वरून जातोय परंतु वाईड घोषित केला जाईल. लेग स्टिकला घासून चेंडू जातोय की काय, आणि पंच आहे त्या ठिकाणी दीपकजी धुरी, अनुभवी पंच. सध्या 2 अनुभवी पंच मैदानात. आल्मेडा सर आपल्याला स्क्वेअर लेगला पाहायला भेटतील. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये दीपकजी धुरी गोलंदाजी मार्कवर ओव्हर क्रमांक 4 सध्या पेश करतोय. भरपूर सामन्यांचा अनुभव नाही आहे, परंतु 2025-2026 हा कालावधी गाजवलाय पूर्वेश चव्हाणने. देवगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अगदी पावसाळी क्रिकेट सुद्धा त्याने गाजवलंय, तोच पूर्वेश चव्हाण येतोय. चांगला चेंडू, अल्लाह द कार्पेट चेंडू आहे, डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली आहे. वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ताळमेळ दिसला नाहीये. सेट बॅटर देवेंद्र करंगुटकरला माघारी परताला लागेल आणि इथे मात्र दुसरा धक्का पोहोचतोय जय भवानी कट्टा टीमला.
कुठलीही गरज नव्हती आणि इथे मात्र तेजस करंगुटकरचं कुठेतरी डिसिजन चुकलं आणि यावर मात्र सेट बॅटर देवेंद्र करंगुटकर नाराज आहेत आणि इथे मात्र डगआउटच्या दिशेने त्यांना जावं लागेल. दुसरा धक्का पोहोचतोय. देवेंद्र करंगुटकर बॅक टू पॅव्हेलियन. टीमला बसलेला दुसरा धक्का. आत्ता मात्र टीमची धावसंख्या 41 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले गेलेत. नवीन बॅटर सध्या मैदानात शुभम चौगुले. आपण जेव्हा मैदानात खेळत असतो त्यावेळी मात्र ताळमेळ भरपूर महत्वाचा असतो. तो ताळमेळ दिसला नाही जय भवानी कट्टा टीमला आणि त्यामुळेच की काय सेट बॅटर इथे देवेंद्र करंगुटकर बाद झालेत. पूर्वी चव्हाण गोलंदाजी मार्कवर चांगला चेंडू पुन्हा एकदा लेग स्टिक पिच केली आहे. यस पंचाने वाईट घोषित केलंय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. भन्नाट वेग आहे. सटीक गोलंदाजी करतोय परंतु टप्पा तुम्हाला अचूक टाकावा लागेल. 16 धावांचं योगदान दिलं होतं ते देवेंद्र करंगुटकरने परंतु इथे धावचीत झालेत. पूर्वेश येतोय गोलंदाजी मार्कवर. आता मात्र संपूर्ण टीमची जबाबदारी असेल तेच करंगुटकर वरती आणि हा चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पलीकडे फाईन लेगला अगदी दिला भिरकावून चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा इथे ऍड केल्या जात आहेत. टीमची धावसंख्या वाढते. 46 धावा. विजयी 56 धावांचं लक्ष पार करायचं आहे परंतु इथे एका बाजूने चांगली बॅटिंग करतोय तेजसवरती संपूर्ण टीमची जबाबदारी असेल. आत्ता मात्र चांगला खेळ केलाय आत्तापर्यंत आणि यापुढे सुद्धा तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल जय भवानी कट्टा टीमला. परंतु कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर टीमला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. चांगली गोलंदाजी त्यांच्या भात्यामध्ये आहे. युवा टॅलेंट ग्रामीण टेनिस क्रिकेट देवगडचं पूर्वी चव्हाण उर्देकेट पुन्हा एकदा त्या दिशेने फाईन लेगला चेंडू जातोय. षटपीठ डिलेव्हरी आणि यावर मात्र बॅक टू बॅक दुसरा चौकार खेचलाय तेजस करंगुटकरने. अफलातून बॅटिंग इथे पाहायला भेटते. टीमची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आणि तशा पद्धतीची बॅटिंग इथे पाहायला भेटते जय भवानी कट्टा टीमच्या माध्यमातून. आता मात्र 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2ला 50. अर्धशतक फलकावरती लागलंय. 6 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 6 धावा. कुठेतरी एकतर्फी चालली आहे की काय लढत असंच पाहायला भेटलंय. शिवदास साईम येतोय. अण्णा चव्हाण 14 धावा. अक्षय गावडे शिवदास साईम येतोय. 6 धावा पाहिजे जिंकण्यासाठी. शुभम आहेत या ठिकाणी ज्याला अजून आपलं खातं खोलायचंय तो शुभम इथे मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. कावू कॉर्नर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कावू कॉर्नरच्या दिशेने फंबल झालेत. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी. चेंडू अडवला परंतु फेकण्याच्या नादात चेंडू हातातून निसटला आणि बाउंड्री लाईन पार केली आहे चेंडूने. म्हणूनच की काय चौकार घोषित केला. 4 धावा ऍड केल्या जातात टीमच्या खात्यामध्ये. आता मात्र औपचारिकता असेल. फक्त 2 धावांची आवश्यकता असेल. विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय या ठिकाणी. शुभमा आहे त्या ठिकाणी. 1च धाव कंप्लीट केली जाईल डीपमध्ये. चेंडू फेकी चांगली आहे त्यावर 1 धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1ने पुढे जाते. स्कोर लेवल होतोय इथे. आता मात्र 1च धाव पाहिजे जिंकण्यासाठी. लेफ्ट हँड बॅटर तेजस करंगुटकर कौतुक करावं लागेल. एका बाजूने चांगली बॅटिंग केली आहे आणि हलक्या हाताने सन्मान दिलाय. फक्त टॅप केला खेळपट्टीवरती. चेंडू जातोय थोडासा बाजूला. तोपर्यंत विजयी होतोय तो मात्र जय भवानी कट्टा. हा संघ विजयी होतोय. वेल प्लेड जय भवानी कट्टा. हाडलं कसेल कुणकेश्वर पॅकर्स टीमचं आणि आजच्या दिवसातील पहिली लढत इथे पार पडली आहे. विजय भेटलाय तो मात्र जय भवानी कट्टा टीमला. पराभूत झालाय कुणकेश्वर पॅकर्स टीम. परंतु लीग पद्धतीची ही स्पर्धा आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा कुणकेश्वर पॅकर्स नव्या जिद्दीने उतरेल मैदानात. परंतु जय भवानी कट्टा काय अफलातून परफॉर्मन्स तेजस करंगुटकरचा. चांगली बॅटिंग इथे पाहायला भेटले. नाबाद 32 धावा आपल्या टीमसाठी त्याने बनवलेत तेजस करंगुटकरने.